नमस्कार, महाराष्ट्र ब्रेकिंगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। महाराष्ट्रातील महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आज सायंकाळी 5पर्यंत सर्वच प्रचार यंत्रणा थांबणार आहे आणि होणारा 15 तारखेला मतदान हे होणार आहे। याच अनुषंगाने नांदेड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 15मधील चारही उमेदवारांनी आज शेवटचा प्रभागामध्ये भव्य रॅली काढून लोकांना निवडून द्यायची विनंती त्यांनी आज केली। या भव्य रॅलीची सुरुवात ही छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली। या कार्यक्रमास उपस्थित नांदेड दक्षिणचे आमदार आनंदराव बोंडरकर यावेळी उपस्थित होते। पाहूया या सर्वच उमेदवाराच्या त्यांनी दिलेल्या काही मुलाखती। आज नांदेड महानगरपालिकेच्या प्रचाराचा अंतिम दिवस आहे आणि आजच्या अंतिम दिवशी सर्व जनतेने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि आम्ही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरणार आहोत आणि येत्या 16 तारखेला आमच्या शिवसेना पॅनलचा दणदणीत विजय होणार आहे। आज 13 तारखेला प्रचाराचा शेवटचा टप्पा या ठिकाणी येऊन थांबलेला आहे। त्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज आम्ही प्रचार रॅली या ठिकाणी काढलेली आहे। आमच्या भागामध्ये आज आमचे मायबाप जनता व आमचे वरिष्ठ माझे सर्व व्यापारी आमचे ज्येष्ठ यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी आमच्या सर्व पॅनल 4 शिवसेनेचे उमेदवार या ठिकाणी निवडून आले। कारण की त्यांना विश्वास आहे की आमचे 4 उमेदवार जे दिलेले आहेत या ठिकाणी शिवसेनेने ते आमचे शिलेदार या ठिकाणी विकासासाठी व या ठिकाणच्या लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणच्या लोकांच्या अडीअडचणीला धावण्यासाठी तयार आहेत। त्याच्यामुळे यांच्या पाठीमागे या ठिकाणी सर्व जनता या ठिकाणी सर्वजण मिळून एक मताने या ठिकाणी निर्णय केलेला आहे की येत्या 15 तारखेला धनुष्यबाणाच्या निशाणी समोरील बटन दाबून सर्व 4 उमेदवार या ठिकाणी नोंद देतील अशी या ठिकाणी सर्वांनी निश्चय केलेला आहे। मैं नीलम तुलजेश यादव प्रभाग क्रमांक 15 से की उम्मीदवार शिवसैनिक। मुझे ये मौका मिला है ना, मुझे यहाँ आकर अच्छा गर्व महसूस हो रहा है शिवसैनिक की पद ये मिलने के लिए। मुझे बहुत धन्यवाद करना चाहती हूँ मेरे आनंद भाव हेमंत भाव को, जिसने मुझे एक संधि दी है और मुझे जानने का मौका मिला है। मैं अभी तक तो यहाँ पे ड्रेनेज की प्रॉब्लम, नालों की प्रॉब्लम तो ये है ही, लेकिन मैं विंकर कॉलोनी में जाके हूँ, बुद्ध विहार कॉलोनी में जाके आई हूँ, तो मुझे वहाँ सबसे ज़्यादा महिलाओं की तकलीफ ज़्यादा दिखाई दी है। तो मुझे लगता है कि हम सब एकत्र होके शिवसैनिक यहाँ पर आना चाहिए और महिलाओं के लिए मुझे कुछ करना है, क्योंकि सब में ज़्यादा तकलीफ मुझे महिलाओं की दिख रही। महिलाओं की सुरक्षा के लिए मुझसे जितना बन पड़ा मैं उससे ज़्यादा करूँगी। महिलाओं के लिए CCTV कैमरा और 2 पुलिस स्टेशन लगाएंगे। और महिला चाहती है कि 7 बजे के बाद तो बाहर आती ही नहीं महिला, उन्हें यही बहुत बड़ी तकलीफ है। मैं विंकर कॉलोनी में जाकर आई हूँ तो उनकी यही तकलीफ है कि हमें 7 बजे के बाद बाहर जाना आता ही नहीं। तो उनके लिए मैं चाहती हूँ कि वहाँ क्लास होना चाहिए, बालवाड़ी होना चाहिए और हमारी महिला बाहर नहीं जाना चाहिए, और उन्हें सुरक्षित करने के लिए CCTV कैमरा और पुलिस थाना होना जरूरी है। और ये मागणी मैं हेमंत भाव आनंद भाव से करूँगी। जय हिंद। नमस्कार सर्वांना, माझं जय महाराष्ट्र। मी प्रभाग क्रमांक 15 मधील उमेदवार सौ पूजा किशन फटाले। माझं MSc BEd झालेलं आहे आणि मी इथे नगरसेवक पदासाठी आपल्याकडे मतदान रूपी आशीर्वाद मागत आहे। जसं मला इथे हेमंतभाऊ पाटील आणि आपले लाडके आमदार यांनी मला ही संधी दिलेली आहे, तर या संधीचं नक्की मी सोनं करेल आणि त्यासाठी मला तुमच्या जनतेचा आशीर्वाद हवा आहे। त्याचबरोबर आपले लाडकी बहीण योजना ही जी आपले लाडके भाऊ जे राबवत आहेत ती आपल्याला सुरू ठेवायची आहे। आणि आपण जसं म्हणतो की आपला जुना नांदेड हे शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तर तो आपल्याला परत एकदा 17-18 वर्षानंतर आपल्याला ही संधी मिळाली आहे, तर तो शिवसेनेचा बालेकिल्ला आपण नक्कीच राखू अशी मी ग्वाही इथे देते। मायबाप जनता व मतदार बंधू राजा व भगिनींना मी माझी नम्रतेची कळकळीची विनंती करतो की आज प्रचाराचा शेवटचा टप्पा होता। आज सायंकाळी 5:30 वाजता प्रचाराची समाप्ती होणार आहे। तरी या जुन्या नांदेड भागामध्ये शिवसेनेचा अभेद्य गड किल्ला अभेद्य ठेवण्यासाठी शिवसेनेच्या 4 उमेदवारांना तुलजेश यादव, पूजा फटाले, नीलम यादव व देवेंद्र उर्फ सत्यजित डोईफोडे या सर्व 4 शिवसेनेच्या शिलेदारांना धनुष्यबाण या निशाणीवरील बटन दाबून प्रचंड बहुमताने या जुन्या नांदेडची जनता विजय करेल व या ठिकाणचा अखंड भगवा असा
दैवत राहील. तर येत्या 16 तारखेला या ठिकाणी शिवसेनेची भव्य विजय मिरवणूक निघेल हीच मी या चरणी सर्व मतदार बंधू भगिनी राजाच्या चरणी प्रार्थना करतो.